सोल वगैरे आत्मा परमात्मा हे काही नाही, या गोष्टीचं मिनिंगच नाही. जेव्हा आपण बुद्धिझम फिलॉसॉफी डिस्कस करतो, गौतम बुद्धाचं मत असं होतं की सामान्य माणसाला या भानगडीत पडण्याची काही गरज नाही. आत्मा परमात्मा हे आधी त्या काळामध्ये सामान्य माणसांकडे जे त्याची खाण्याची पण प्रॉब्लेम होती, त्या काळामध्ये आत्मा परमात्माच्या गोष्टी डिस्कस करून काही मिळणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी या भानगडीत न पडता सोल वगैरे ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल हे काही नाहीये, पण त्यांनी ऍक्सेप्ट केला रिबर्थ जर ऍक्सेप्ट केला, याचं मिनिंग असं आहे की आताची जी लाईफ आहे ती लाईफ आहे इफेक्ट आहे आधीच्या लाईफची. ओके, म्हणजे आपली येणारी जी लाईफ आहे त्याला इम्पॅक्ट करते आजची लाईफ. म्हणजे हे कसं, आता आपण एक्झाम्पल घेऊ एका कॅन्डलचं. ओके, जेव्हा एखादी कॅन्डल जळते, त्याची जी फ्लेम असते ती फ्लेम कशी ब्लो होते, त्याचा जो कॅन्डल मधला जो ऑइल ड्रॉप आहे, एक ड्रॉप जातो त्या फ्लेमला ब्लो करतो. ओके, तो ड्रॉप संपेपर्यंत ते आधीची फ्लेम निघून जाते, लगेच दुसरा ड्रॉप येतो आणि ती फ्लेम नेक्स्ट फ्लेमला ब्लो करतो. ओके, म्हणजे पहिली फ्लेम आणि दुसरी फ्लेम याच्यामधला जो टाइम पिरियड आहे तो एवढा मिनिमम आहे की तो काउंटलेस आहे, तो आपल्याला समजू शकत नाही. त्याच्यामुळे पहिल्या फ्लेमला सेकंड फ्लेम इफेक्ट करत आहे. हे ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल होत नाही, परंतु बंडल ऑफ संस्कार किंवा बंडल ऑफ वृत्ती म्हणू शकतो आपण त्याला, की मृत्यूनंतर काही अशा वेव्स आहेत किंवा बंडल ऑफ संस्कार आहे जो की नेक्स्ट येणाऱ्या लाईफला इफेक्ट करते. ओके.